गाईज, तर स्वागत आहे तुमचं प्रशिक ब्लॉग मध्ये. तर गाईज आज आपली जयंती आहे आणि जयंती निमित्त आपण आज खूप vlog मोठा बनवतोय. सण आहे आपला. खूप वर्षातून एकदाच येतो सण आपला, 14 एप्रिल. आणि आज आपण मस्त एक ब्लॉग बनवतोय त्याच्यावरती. आणि आज 13 एप्रिल आहे आणि 13 एप्रिल तुम्हाला आज आम्ही नाईट दाखवणार आहे. तर गाईज आता वंदना चालू झालेली आहे, बघू शकता तुम्ही. फटाण्यांची तयारी चालू आहे. कसं वाटतं? 2 नंबर आले याला आले याला. आता केक कटिंग चालू होते इकडं, मला बघायला भेटेल. दाखव केक कटिंग. बाबा साठी आम्ही केक आणलाय भाई. यो 13 एप्रिलचा जल्लोष आहे. राडा असणार गाईज, फुल जल्लोष असणार आहे आज. फुल जल्लोष. तर गाईज, नाचून बिचून झालाय. तर फायनली आता स्टॉप झालेला आहे. बघू शकता तुम्ही.
नाचणं वगैरे आता बंद झालेलं आहे. थोडं आता आम्ही सगळे तुम्हाला भेटू. आता आम्हाला फुलबाजारात जायचं आहे. हार वगैरे सर्व काय आणायचं आहे. कालू काय काय आणायचं? आत्ताच आम्ही एवढं दमलेलो आहे गाईज. तर काल आम्ही ठरवलेलं की आम्ही सकाळी 4 वाजता उठून जाऊ फुलं आणायला. पण आमचं तसं काय झालं नाही. कालूने फोन केला होता, मी गाईज कालूला दम लागले काय विषय ठरवलं आम्ही का आज आम्ही 4 वाजता जाणार. बोलतो त्याच्यावर फक्त आज झोपणार आहे. कालूने मला काल फोन केला होता, मी मुद्दाम नाही उचलला. 4 वाजता फोन केला होता, याही मुद्दाम करून झाले, सगळी झोपून गेली, मी उठलेलो बघतो. तू स्वाभिमानी आहेस. कट्टर भीम सैनिक. नाही फुलबागामध्ये जायचं. आपल्याला बाजारात जायचं आहे तेव्हा पण भेटतो. कंटिन्यू ब्लॉग बघा. तर आपण भेटू अर्ध्या रात्रीमध्ये. हे किती वाजता जायचंय? 4:30ला जायचं. 4:30ला जायचं आहे. आपण तेव्हा चालू करू, तेव्हा भेटतो तुम्हाला. चला बघा. तर गाईज रात्रीचे वाजले 3. आता आम्ही चाललोय फुलं आणायला, कारण की आपल्याला विहाराचं डेकोरेशन करावं लागेल. त्यासाठी आता आपण चाललोय कल्याणला. तिकडनं फुलं वगैरे घेऊ, परत येऊन मी इकडे डेकोरेशन करू. आता रात्रीचे वाजले 3, तर आपण 3 वाजता जाणार आहे, म्हणजे गर्दी नसेल आणि फुले आपल्याला लवकर भेटून जातील. तर आम्ही आता गाडीने चाललोय. आपण चाललोय 4 जण. 1 जण येतोय अजून. वाट बघून बघून आम्ही थकलोय. काय फालतू? किती वाजले? कधी जायचं? कधी घरी परत यायचं? ऑलरेडी 3 वाजले ना. मी झोपी ना. 3 वाजले. झोपलाय का रे? हे बघा, हे अशी झोपले आहेत. कसे काम होणार समाजाचे? हो ना. आणि अजून एक येतोय, त्याचा वेट करतोय आम्ही कधीशी. हो ना. आता तो येईल तेव्हा आम्ही लगेच ऑन द वे. 1 तास झाला आम्ही वेट करतो. 2 वाजल्यापासून आम्ही गाडीत बसलोय. गाडीची आमची सगळी सीएनजी संपायला आली. थंडी वाजते काय? सीएनजी काय थंडी वाजायला लागली काय, एसी मुले बसून बसून. एसी बंद कर ना. एवढा काय नाही राहू दे तसं. फिल्टर तर आलाय पण आलाय पण यो उठत नाही, हे झोपले. एकदम व्यवस्थित आलाय तो. यो उठत नाही. अदो चल. अरे तो आलाय. तो आलाय. गाईज तर आता मी निघतोय कल्याणला. तर चला ऑन द वे. VIP माणसांना मान. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहेत फुलाच्या मार्केटमध्ये. ते नाव आहे त्याला बैल बाजार बोलतात, पण तिथं बैल काय वगैरे भेटत नाही, फुलं भेटतात फक्त. जाऊया, तुम्हाला दाखवतो आम्ही कशी फुलं घेऊ आणि कशी नाही बघतो. गाईज हे फुल बाजार उर्फ बैल बाजार. ही यायची का आपल्याला? ही कशाला लावायची पण? अरे लागतील ना डेकोरेशनला. एक नंबर. हा मस्त. ती बिग बॉस मध्ये तन्वी दिसते. जय गाईज फुल बाजार. काय फुल बाजार मध्ये पंखे पण लावले. मग भाई एक नंबर सोय येणार त्यांची पण. ही पण फुलं घ्यावं लागतील आपल्याला. हे फुलांचा कालू हे जरा नाव सांग ना फुलांची. त्यालाच नाही माहित. हा झेंडूचं फुल आहे. तो झेंडू एकच माहिती झेंडू अजून. कालू एक झेंडू. त्याला विचारू भाव कसं काय किती भाव देतो. जसं तुम्ही भाव केले का आयुष्य कधी? भाव केलाय म्हणून ते इकडे आलोय. मी कपडे घ्या, आपण कपडे घ्यायला जातो तेव्हा कोण भाव करतो? मोठा कितीला विचार? 50 रुपये किलो. किती किलो घेता? 50 रुपये किलो. फुलची क्वालिटी बघा. किती किलो? बघा साईज 5 किलो घेते. साईज बघा. साईज एम साईज आहे का डबल एक्सेल बघ? ट्रिपल एक्सेल आहे. फायनली शॉपिंग झालेली आहे आमची. ॲडिडासची बुटा, पुमाची बुटा घेतली. ऋषभ भाई काय पाहिजे? दुखा लागले ते. कॅमेरा डाऊन आहे की. चल ना आता. माझा नाही गाईज आम्ही फुलं घेऊन निघालेलो आहे. गाईज वाजल्यात 7 आणि आम्ही 7 वाजता पोहोचलोय गोरसाईला. मटेरियल आहे आपला. तर आपण आता काढू ना, ठेवून द्या विहारामध्ये. कुठे ठेवायचं? विहारामध्येच ना. तुम्हाला डायरेक्ट आम्ही कधी भेटू माहिती आहे का? आता डायरेक्ट जॉब झाल्यावरती उठून झाल्यावर डायरेक्ट रॅली निघेल ना आमची, आता तेव्हा आम्ही तुम्हाला भेटूया. चला आता
आम्ही आता सगळं मटेरियल ठेवून देतो आणि आपण भेटू संध्याकाळी. चला बाय बाय. बाय. तर गाईज आम्ही सकाळी 7 वाजता आलेलो. तर कामं होती भरपूरशी. VR वगैरे सजवायचा होता. तर काय टाईम भेटला नाही ब्लॉग काढायला. तर आता आम्ही डायरेक्ट आमची रॅली निघली. त्यावेळेला आम्ही ब्लॉग शूट करतोय हा. तर आम्ही ड्रेसिंग बिसिंग जरा एकदम ओके होऊन आलेलं आहे. तर आता आपली रॅली निघली रोडवरती. तर आपण आता जाणार आहे रॅलीमध्ये. आता आम्ही चाललो रोडवरती. रॅली निघली. आता तुम्ही रॅलीमध्ये एन्जॉय. रॅली आहे आपली पुढे. फोटोशूट वगैरे आपला झालेला आहे. आता आपण डायरेक्ट चाललो नाचाला. चलो नाचाला. रॅलीमध्ये आपण नाचलोय. आता आम्ही आलो फटाकडा फोडायला. बम. वरचा शॉट आणलाय. स्काय शॉट. स्काय शॉट. तर पब्लिक आल्यावरती लगेच आपण स्काय शॉट लावू. आपण जरा पुढे आले रॅली मागे. गाईज रॅली बिली संपलेली आहे. इकडे जेवण चालू आहे सर्वांचे. जेवण वगैरे झाल्यावरती संपलेले आहे आणि मस्त आता आम्ही जेवणार आहे. आम्ही एन्जॉय वगैरे खूप केली. आणि जेवणानंतर आपली जो डान्स आहे ते सुद्धा बघायला विसरू डान्स भाषण वगैरे छोटे छोटे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. खूप एन्जॉय केला भाई. मस्त नाचलो यार. आणि आता तुम्हाला डान्स दाखवतो आणि भाषण सुद्धा असतील ते कंटिन्यू करा. सोडू नका काय. कंटिन्यू राहा. आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. काहीच आता आम्ही चाललोय जेवायला. आता खूप भूक लागले. आता नाही थांबू. आता आम्ही चाललोय जेवायला. हा घेतो इथे खुर्च्यांवरती जेवायला. आता बाय 300 रुपये प्लेट. आजा लक्ष दे दादा.
गाईज डान्स वगैरे झाले ते आता बक्षीस देत लागले आणि आता बक्षीस समारंभ चालू आहे. ते तुम्हाला दाखवतो बक्षीस समारंभ. सर्वांना ट्रॉफी वगैरे देत लावले तुम्हाला दाखवतात मला आणि खूप झोप आली आम्हाला. जाऊन झोपत आहोत. 3 वाजला ऑलमोस्ट आता. दिसणार उलट दिसतात रे ते तरी पण उलट दिसते. 3 वाजलं 3. खूप टाईम झाला आता आणि खूप आम्हाला झोप आलेली आहे. ते तुम्हाला दाखवतात बक्षीस समारंभ. हमारा भी सत्कार होने वाला है. हम जा रहे हैं सत्कार करने. मेहनतला यश आलेला आहे आणि आमचा सुद्धा सत्कार होतो इथे आता. आम्ही जा रहे हैं. सिद्धांत ना इकडं जरा. अशा प्रकारे आमचा जयंतीचा कार्यक्रम पार पाडला आहे. समाप्त झालेला आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघलेला आहे असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. भेटून ब्लॉगमध्ये. आता आपण कुठे फिरायला जाऊ. चला बाय बाय.